कृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 2 जून 2026 वार मंगळवार. काल आपण माऊलींच्या 171 ओव्या वाचल्या होत्या आणि 11 श्लोक आपले वाचून झाले अध्याय 9 मध्ये. आज आपण तिथून पुढं माऊलींची सेवा चालू करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सुपुत्रराशी. मोघशा मोघ कर्मानो मोघ ज्ञानामि चेतसा. राक्षसी मासुरी चैव प्रकृती मोहिनीश्रिताः. या लागे जन्मले सीते मोघ जैसे वाशे विनमेद्य. की का मृगजळाचे तरंग गुरुनीची पहावे अथवा कोल्हेरीचे असे वार. ना तरी उडंबरीचे अलंकार की गंधर्व नगरीचे आवार. आभासते का सांबरी वाढिणीला सरळा मरी फळाना धुपोकळा. का स्तन झाले गळा शिळी देसे तैसे मूर्खाचे दया जे आले आणि दीग कर्म दयांचे निपजले. तैसे सांबरी फळा आले ठेपे ना दीजे. मग जे काही ते पडिनले ते मारकट नारळ तोडिले. का आंधळ्या हाती पडिले मोती जैसे किंबहुनी दयांचे शास्त्रे. जैसे कुमरा हाती दिधले शस्त्रे की का अशोकच्या मंत्रे बीजे कथिली. तैसे ज्ञान जात तया आणि जे काही आचरले घातनांजया. हे आगोळची गेले वाया जे चित्ते येईना. पैथुम गुणाची राक्षसी जे सद्बुद्धीने ग्रासी. विवेकाचा ठावोची पुसी निशाचरी. ये प्रकृतीवर पळे झाले मनवनी चिंतेचे निखपवले गेले. बरी तामसी याची पडिले मुखा माझे. जेथ अशेची लाळे आंतु हिंसा जीभ लोळे. देवीची संतोषाचे साखळे अखंड सगळे. जे अनाथाचे कानेवरी आवळवे साठी ते निघे बाहेरी. जे प्रमाद पर्वताची दरी सदाची मातली. जेथ द्वेषाची दाडा खसखसा ज्ञानाचा करती रगडा. जे अगस्तिग बसनी मुळा स्थूल बुद्धी. ऐसे आसुरी प्रकृतीचे तोडी. जे झाले गाभुतोडी ते बुडून गेले कुंडी व्यामोहाच्या. एवम तमाची आपडले गर्ते ना पवित्रतेची विचाराची निहाते. हे असो ते गेले जेथे ते शुद्धीशी नाही. म्हणून असं तू ये वायानी कायशी मूर्खाची बोलणी. वाया वाढवी तावानी शिने वाहना. ऐसे बोलिले देवे जे तेथ जे म्हणितले पांडवे. ऐका जेथ वाचा विसवे ते साधू कथा. महात्मानस्तु महापार्थम देवी प्रकृतिमाश्रिताः. भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमं व्यवयम्. तरी जयांचे चोपडे मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी. जया निजलिया के उपासी वैराग्यगा. ज्याची आस्तेची आसत भावा हातु धर्मी करी राणीवा. ज्याची मन ओलावा विवेकाची. जे ज्ञान गंगे नहाले पूर्णती जेवणी झाले. जे शांतीसी आले पालव नव्हे. जे परिणामा निघाले कुंभ. जे धैर्य मंडपाचे स्तंभ. जे आनंद समुद्री कुंभ चुंबकळोनी भरिले. ज्या भक्तीची येथुली प्राप्ती. जे कैवल्याते परवते सरमंती. ज्याची येलिले माझे नीती जे आली दिसे. जे आगवांची करणी येईल शांतीची लेणी. ज्याचे चित्त गवसनी व्यापकामद. ऐसे जे महानुभव जे देवीय प्रकृतीचे देव. जे जाणून या सर्व स्वरूप माझे. मग वाढते निप्रेमे माते भजती जे महात्मे. हरी दुजेपणे मनोधर्म शिवतले नाही. ऐसे मीच होऊनी पांडवा करीती मागशी सेवा. हरी नवलावो तो सांगावा असे ऐक. सततं कीर्तयन्तो मा यदन्तश्च दृढवताः. नमस्तंच मा भक्त्या नित्या उपासते. तरी कीर्तनाचे नटनाचे
नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे, ऐसे केले यमदमा वकळा आणली, तीर्थे ठायावरुनी उठवली, यमलोकाची कुंटली राहाटी आगवी, यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे, तीर्थे म्हणते काय खावे, दोष उपदासी, ऐसे माझे निनाम घोषे, नाही करते विश्वाची दुखे, अवघे जगचे महासुखे, दुमदुम ते भरिले, ते पहाटे विने पाहवीत, अमृते विने जीववित, योगे विन दाववित, केवल डोळा, परिराया रंका पाड धरू, नेणती साने या थोरा कडसणी करू, एक सरे आनंदासे अवारू होत जगा, काही एका देवी न वैकुंठा जावे, ते तीही वैकुंठची केले आघवे, ऐसे नाम घोष गौरवे, ढवळले विश्व, तेज सूर्य तैसे सोजुळा, परिताही अस्तवेही केडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ, हे सदा पुरदे, मेघ उदार परी ओसरे, म्हणून उपमे सीन पुरे, हे निशंकपणे सपाखरे पंचानन, जया सेवासे पुढे भोजे, नाम नाचतासे माझे, जे जन्म सहस्रे ओळगीजे, एक वेळ मुखासी यावे, तो मी वैकुंठी नसे, एक वेळे भानू मी न दिसे, वरी योगियांची ही मानसे, मरवडून जाय, परितयापाशी वांडवा, मी फारपला दिवसमा, जेथ नाम घोषू बरवा, करीती ते माझे, केसे माझ्या गुणी घाले, देश काळा ते विसरले, कीर्तन सुख झाले आपण पाचे, कृष्णे विष्णू हर गोविंद, या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद दंड गाती, हे भाऊ असो या परी, कीर्तित माते अवधारी, एक विचरती चराचरी, पांडू सुकुमरा, मग आणि कथे अर्जुना, साविया बहुवा जतना, पंच प्राणा मना पाढाऊ घेऊनी, बाहेर यमनी यमांची काठी लाविली, आतू वज्रासनाची पौळी पन्नासिली, वरी प्राणायामांची मांडली वाहाती यंत्री, हे तर उल्लाट शक्तीचे निवजवळे, मन पवलेचे सुरवाडे, 17 पाणी येते, बळी आवले, तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विकारांची संपली बोली, इंद्रिय बांधून आणली हृदयांतून, तव धारणावर दाटिलो, महाभूता देही कवटले, मग चतुरंग सैन्य निवडले संकल्पासे, तयावरी जैत रे जैत, महाभूतां म्हणून ध्यानाचे निशान वाजत, दिसे तन्मयाचे झळकत एकछत्र, पाठी समाधी स्त्रियेचा अशेखा, आत्मानुभव राज्य सुखा, पट्टाभिषेको देखा, समरसे झाला, ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन, आता एक सांगेन जे करीती एक, तरी दोन्ही पालवे वरी, जैसा एक तंतू अंबरी, तैसा मी वाचून चराचरी जाणती ना. अशा त्या मौल्यांच्या 220 ओव्या वाचून झाल्या आहेत. आता त्यांचं मराठी ग्रंथ बघूया. त्यांच्या इच्छा निष्फळ आहेत, त्यांची कर्म निष्फळ आहेत, त्यांचे ज्ञान निष्फळ आहे, कारण ते विवेकशून्य लोक, राक्षसी आणि आसुरी अशा मोहमय प्रकृतीवर अवलंबून राहतात, म्हणून त्यांचे जन्माला येणेच फुकट आहे. याप्रमाणे पावसाळ्या वाचून आलेले ढग किंवा मृगजळात दिसणाऱ्या लाटा ह्या गोष्टी दुरूनच दिसण्यात बऱ्या असतात, अथवा मातीचे घोडेस्वार किंवा गारुडी विद्येने केलेले दागिने किंवा आकाशात ढगांच्या आकृतीमुळे दिसणाऱ्या गावांचे गावठूस ही ज्याप्रमाणे दिसतात मात्र पण वास्तविक मिथ्या असतात, सरळ वाढलेल्या कांड्या निवडुंगाला वर फळ नसते व आत गाभाही नसतो, मोकळ असतो, किंवा शेळीचे घालून व्यर्थ असतात, त्याप्रमाणे त्या अविचारी लोकांचे जीवित व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे सावरीला आलेले फळ देवीघेवीच्या उपयोगाचे नसते, त्याप्रमाणे त्यांचे कर्म व्यर्थ असते, म्हणून त्यांच्या हातून घडलेल्या कर्माला धिक्कार असो. मग ते अज्ञानी जे काही शिकलेले असतात ते त्या माकडाने नारळ तोडल्यासारखे अथवा आंधळाच्या हातात मोती पडल्यासारखे निरुपयोगी आहे. फार काय सांगावे, त्यांची जेवढी म्हणून शास्त्रे आहेत तेवढी जशी का लहान मुलीच्या हातात दिलेली शस्त्रे अथवा मनुष्य सांगितलेले बीज म्हणतात त्याप्रमाणे निरर्थक असतात. त्याप्रमाणे अर्जुना, त्यांचे संपूर्ण ज्ञान व जे काही त्यांचे आचरण केले असेल ते संपूर्ण व्यर्थ जाते, कारण की त्यांचे चित्त स्थिर नसते. सद्बुद्धीला घेऊन टाकणारी व विचारांचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारी व अज्ञानरूपी रात्री संचार करणारी
जी तमोगुण रूपी राक्षसी त्या असुर प्रकृतीच्या अधीन झाली, म्हणून ते चितारूपी गालाच्या द्वारे आणखी त्या तामसी राक्षसाच्या मुखात पडले गेले. जिच्या मुखात आशेच्या नाळेमध्ये हिंसारूपी जीभ लोळते, त्याचप्रमाणे जी राक्षसी संतोषरूपी चघळ नेहमी चघळीत असते, म्हणजे जी संतोष नेहमी नाहीसा करते, जी राक्षसी अनर्थाच्या कानापर्यंत ओठांचे कान साठीत बाहेर निघते, व जी राक्षसी नेहमीच प्रसादरूपी पर्वतांची माजलेली भयंकर दरी आहे, जिच्या तोंडामध्ये द्वेषरूपी दाणा ज्ञानाचा कसा चुराडा करीत आहे, व जी अगस्ती ऋषीस आवरण आले असलेल्या कुंभाप्रमाणे स्थूलबुद्धीच्या मूर्खांना आवरण करणारी आहे. अशा आसुरी प्रकृतीच्या तोंडांचे भूताला टाकलेल्या बळीप्रमाणे पडले, ते भ्रांतीच्या कुंडात बुडून गेले. याप्रमाणे जे तमोगुणाच्या खळग्यात पडले, ते विचारांच्या हाताला लागत नाही. हे असो, ते अशा ठिकाणाला गेले की जेथे त्यांचा पत्ताच लागत नाही. म्हणून हे निष्फळ वर्णन राहू दे. मूर्ख लोकांची कथा कशाला? तिच्या विस्ताराने वाचेला व्यर्थशील मात्र होणार आहे. श्रीकृष्ण याप्रमाणे म्हणाले. त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, होय महाराज. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ज्या साधूंच्या वर्णनात वाणीला विश्रांती मिळते ती साधू कथा आहे. हे पार्था, पण दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे महात्मे, भूतांचे आदिकारण व क्षयरहित अशा मला जाणून अनन्य होऊन माझी भक्ती करतात, ज्यांची शुद्ध मनोरूपी क्षेत्रात मी क्षेत्र संन्यासी होऊन राहतो, व जे पुरुष निजले असता वैराग्य त्यांची उपासना करते, ज्यांच्या कळकळीच्या चांगल्या वासनेत धर्मराज्य करतो, व ज्यांचे तृप्त मन विचारास जीवन आहे, ज्यांनी ज्ञानरूपी गंगे स्नान केले आहे, व जे पुरुष पूर्णतः जेवण तृप्त झाले आहेत, आणि जे पुरुष शांतरूपी वेलीला फुटलेली कोवळी पाने आहेत, जे पुरुष परिणामाला पूर्ण अवस्थेला फुटलेले अंकुर आहेत, जे सात्विक धैर्यरूपी मानवांचे खांब आहेत, जे पुरुष ब्रह्मानंदरूपी समुद्रात तुडुंब बुडवून भरलेले घट आहेत, ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असते की ते मोक्षाला पलीकडे हो असे म्हणतात, ज्यांच्या सहज कर्माचरणामध्ये नीती जगलेली दिसते, यांनी सर्व इंद्रियांच्या ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहेत, व ज्यांचे चित्त मी जो सर्व व्यापक त्या मला आच्छादणारी खोळ झाले आहे, असे जे व्यापक अनुभवाचे पुरुष आहेत, ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत. ते महात्मे हे सर्व माझे स्वरूप आहे असे जाणून मग वाढत्या प्रेमाने मला भासतात. पण त्यांची भक्ती जशी एकविध असते की आपल्या मनाच्या संकल्पाने देव एक उपास्य आणि मी एक उपासक निराळा आहे, असा दुसरापणा त्यांच्या मनाला शिवत नाही. अर्जुना, याप्रमाणे मीच होय ते माझी सेवा करतात, पण त्यांचा सेवा करण्याचा प्रकार आश्चर्यकारक आहे, तो सांगतो, तो ऐक. सदा माझा नामघोष करणारे, अष्टांग योग मार्गाने माझ्या प्राप्तीसाठी निश्चयपूर्वक प्रयत्न करणारे, व मला भक्तिपूर्वक सर्व मीच आहे असे समजून सर्वत्र मला नमस्कार करणारे, असे माझ्या ठिकाणी नित्य चित्त लावणारे माझी उपासना करतात. तर त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायश्चित्तांचा धंदा नष्ट केला, कारण की त्यांनी पापाचे नावच नाहीसे केले, यमदमांना निस्तेजता आणली, तीर्थांना पाप नाहीसे करणारे असे जे श्रेष्ठ पद मिळाले होते त्या श्रेष्ठ पदावरून उठवले. पापे करून लोक यमलोकास जात होते, पण ती पापे कीर्तनाने नाहीशी केल्यामुळे पापी लोक यमलोकास जात नाहीसे झाले. यम हे साधन म्हणू लागले की आता निग्रह कोणाचा करावा, कारण ज्याचा निग्रह करावा याचा ते मन कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले. दम हे साधन म्हणू लागले कोणत्या इंद्रियांचे दमन करावे, कारण कीर्तनाने सर्व इंद्रिय आत्मस्वरूपात तल्लीन झाली. कीर्तन म्हणायला लागले की पापच जर औषधाला राहिले नाही तर आम्ही काय खावे. याप्रमाणे माझ्या नामघोषाने ते विश्वाची दुःखे नाहीसे करतात व सर्व जगच ब्रह्मसुखाने जिकडे तिकडे कोंडून भरतात. ते महात्मे प्राकृत्य सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात व स्वर्गातील प्राकृत्य अमृताशिवाय ते जगवितात व अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्यांना दाखवतात. परंतु हा राजा आहे, हा रंक आहे असा योग्यता भेद ते मनात धरत नाही व लहान मोठा अशी निवड करीत नाही. जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात. पूर्वी असे होते की कधीतरी एखाद्याने वैकुंठाला जावे, ते त्यांनी सर्व वैकुंठच केले. याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केले. तेजाने ते महात्मा सूर्यासारखे लखलखीत आहे असे म्हणावे, परंतु सूर्याचा अस्त होतो, हा सूर्यात दोष आहे व महात्म्यांच्या ज्ञानोदयाचा कधी अंत होत नाही. यास चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र एखाद्या वेळेसच फक्त पौर्णिमेसच पूर्ण असतो आणि हे महात्मे स्वरूप स्थितीने नेहमीच पूर्ण असतात. मेघवृष्टी करण्यात
उदार असतो, पण तो ओसरतो. म्हणून तो मेघ या बोधाची सदैव दृष्टी करणारा महात्म्यास उपमा देण्यास पुरेसा नाही. हे महात्मे निसंशयपणे कृपाळू असे सिंह आहेत, जे माझे नाम एक वेळ मुखात याव्यास हजारो जन्मसेवा करावी लागते. ते माझे नाम ज्याच्या वाचे मोठ्या प्रेमाने नाचत असते, तो मी एक वेळ वैकुंठात नसतो, एक वेळ सूर्यबिंबातही असत नाही. याशिवाय मी एक वेळ योग्याच्या हृदय देखील उल्लंघन करून जातो. परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असतो तरी पण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात, त्यांपाशी अर्जुना मला शोधावा, मी तेथेच सापडावायचाच. ते महात्मे माझे गुण गाण्यात असे तृप्त झाले आहेत की या योगाने त्यास आपण कोठे आहोत व आपला काळ भजनात किती गेला याचे खबरच नसते. ते कीर्तनाच्या सुखाने आपल्या ठिकाणीच आपले स्वरूप होऊन राहिले आहेत. ते महात्मे कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामाचेच केवळ कथन करतात व मधून मधून स्पष्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात. आता हे फार वर्णन करणे राहू दे. अर्जुना ऐक. याप्रमाणे माझे किती एक भक्त माझी कथा करीत करीत चराचरांमध्ये संचार करीत असतात. अर्जुना, मग किती एक जे आहेत त्यांनी सहज मोठ्या तत्परतेने पांच प्राण व मन हे वाटाडे बरोबर घेऊन बाहेरच्या बाजूला यम नियमांचे काटेरी कुंपण लावले आणि त्या कुंपणाच्या आत मूळ बंधनाचा कोट तयार केला व त्या कोटावर प्राणायामरूपी चालू असलेल्या तोफा ठेवल्या. तेथे कुंडलिनीच्या प्रकाशाने मन आणि प्राणवायू यांच्या मदतीने 17वी जी जीवनकला हेच कोणी एक तळे ते त्यांनी बळकावले. त्यावेळी प्रत्याहाराने मोठा पराक्रम केला, तो असा की त्यामुळे विकारांची भाषा संपली व त्यांनी ज्ञानी इंद्रियांना हृदयाच्या आत बांधून आणले. तो इतक्यात धारणारूपी घोड्यांनी गर्दी केली व त्यांच्या बळाने योगी साधकांनी पृथ्वी वगैरे महाभूतांना एकत्र केले व नंतर त्यांनी संकल्पाचे चतुरंग सैन्य मन, बुद्धी, चित्त, अहंकार ठार केले. त्यानंतर जय झाला रे झाला म्हणून ध्यानाची नौबत वाजू लागली व स्वरूप ऐक्याचे एक छत्र, एक सत्ता चमकत असलेले दिसले. नंतर समाधिरूपी लक्ष्मीचे जे आत्मानुभव रूपी ही संपूर्ण राज्य सुख त्याच्या समरसतेने त्यांचा राज्याभिषेक झाला. पहा अर्जुना, याप्रमाणे हे माझे अष्टांग योगाद्वारे होणारे भजन फार कठीण आहे. आता किती मला दुसऱ्या प्रकाराने नमनरूप भक्तीने भजतात, तो प्रकार सांगतो, ऐक. तर हा प्रकार आपण आता पुढच्या ओव्यांमध्ये ऐकूया. इथेच आजची माऊलींची सेवा संपूर्ण होत आहे.